इंडिया सहकारी बँक अपहार प्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पहिला गुन्हा दाखल करण्यात आला 122 कोटींचा। न्यू इंडिया सहकारी बँक अपहार प्रकरणी पहिला गुन्हा दाखल झालेला आहे। आपण बातमी पाहतोय, बँकेच्या माजी जनरल मॅनेजरने तब्बल 122 कोटींचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। माजी मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक गैरव्यवहाराचं प्रकरण। खरं तर काल बँकेबाहेर मोठी गर्दी सुद्धा झालेली होती। बँकेच्या माजी जनरल मॅनेजरने तब्बल 122 कोटी लंपास केलेले आहे। हितेश मेहता असं या माजी जनरल मॅनेजरचं नाव आहे। तर नेमके आरोप काय आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया। नेमके आरोप या प्रकरणामध्ये काय करण्यात आलेले आहेत, तर बँकेचा माजी जनरल मॅनेजरने 122 कोटी रुपये लंपास केल्याचे आरोप करण्यात आलेले आहेत। नेमके आरोप काय आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। दादर आणि गोरेगाव शाखांमधून 122 कोटी रुपये लंपास केल्याचा आरोप आहे। दोन शाखांमधून 122 कोटींचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। पुढचा मुद्दा काय आहे, तर 2020 ते 2025 दरम्यान हितेशकडे दादर आणि गोरेगाव शाखेची जबाबदारी होती। हा तिसरा मुद्दा आपण पाहतोय आणि याच दोन शाखांच्या माध्यमातून 122 कोटी लंपास झाल्याचा आरोप आहे। 2020 ते 25 या 5 वर्षात 122 कोटी लंपास केल्याचा आरोप आहे। हा सगळा खेळ 122 कोटींची रक्कम ही 5 वर्षातली आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। शिल्पा, खरं तर 122 कोटींचं प्रकरण केवळ 2 ब्रांचेस मधलं पहिला गुन्हा दाखल झालेला आहे। काल बँकेबाहेर नागरिकांची सुद्धा मोठी गर्दी होती। विक्रांत, आपण जर पाहिलं तर काल बँकेच्या बाहेर नागरिकांची प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळत होती। अनेक नागरिकांनी विश्वासाने या बँकेमध्ये पैसे, ठेवी किंवा जी काही त्यांची मुदत ठेव असेल त्या देखील ठेवलेल्या होत्या। मात्र जेव्हा या बँकेचा जो काही कारभार समोर आला त्यानंतर अनेक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्यानंतर बँकेच्या बाहेर प्रचंड गर्दी निर्माण झालेली पाहायला मिळाली। अनेक नागरिकांच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील आलेले पाहायला मिळाले। मात्र या बँकेचे जे माजी महाव्यवस्थापक आहेत त्यांनी 122 कोटींचा घोटाळा केल्याचं उघड झालेला आहे आणि त्या संदर्भात कारवाई देखील करण्यात येणार आहे। आरबीआयने जे नियम किंवा जी कारवाई केलेली आहे ती नागरिकांच्या हितासाठी केलेली असल्याचं म्हणणं आहे। विशेष म्हणजे नागरिकांचे जे पैसे आहेत, ज्या ठेवी आहेत किंवा त्यांचे जी काही डिपॉझिट तिथे दिलेलं आहे, जमा केलेलं आहे, ते सर्व नागरिकांना व्यवस्थित आणि सुरक्षितरित्या मिळेल असं आशिष शेलार यांनी वक्तव्य देखील केलेलं आहे। नागरिकांना दिलासा दिलेला आहे। मात्र नागरिकांनी या बँकेमध्ये जे पैसे ठेवलेले आहेत ते पैसे आम्हाला परत मिळतील का असा संभ्रम नागरिकांमध्ये कालपासूनच निर्माण झालेला आहे। कारण 122 कोटींचा हा घोटाळा आहे। काल आपण दादरमध्ये पाहिलं असेल किंवा इतर ठिकाणी ज्या या बँकेच्या शाखा आहेत तिथे प्रचंड प्रमाणात नागरिकांची गर्दी झालेली होती। नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं। मात्र आज आशिष शेलार यांनी ठेवीदारांना त्यांचे पैसे सुरक्षितरित्या व्यवस्थित मिळतील त्यावर मुख्यमंत्री व्यवस्थितरित्या जी काही कारवाई असेल किंवा जे काही आदेश असतील ते देखील देतील असं देखील आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे नागरिकांना एक प्रकारचा आशिष शेलार यांच्या वक्तव्यातून दिलासा मिळालेला आहे। उत्तरं कशी मिळतील, तर निर्बंध नेमके काय घातलेले आहेत ते जर आपण पाहिले तर त्यामधून ही उत्तरं मिळू शकतील। निर्बंध नेमके काय आहेत आपण ते सुद्धा ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया। नेमके काय निर्बंध आहेत, तर आर्थिक अनियमितता असल्यानं रिझर्व्ह बँकेनं हे निर्बंध घातलेले आहेत। नेमके निर्बंध काय आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेतोय। ठेवीदारांना खात्यातील जमा पैसे काढता येणार नाहीयेत। 5 लाखांपर्यंतची ठेव दाव्याच्या रकमेसाठी, विमा दाव्याच्या रकमेसाठी पात्र असतील तर बँक कोणत्याही नव्या ठेवी या घेऊ शकणार नाहीये, हे निर्बंध आहेत। बँक कोणतेही कर्ज सुद्धा देऊ शकणार नाहीये। नवे निर्बंध, कोणत्याही बँकेला या बँकेत गुंतवणुकीची परवानगी सुद्धा नसणार आहे। पुढील 6 महिन्यांसाठी हे सगळे निर्बंध लागू असतील। पुढच्या 6 महिन्यांसाठीची ही सगळी कालावधी आहे। 6 महिन्यामध्ये बँकेची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील। बंदी निर्णयाचा 6 महिन्यांनी आरबीआय आढावा घेईल। हे सगळे निर्बंध आहेत जे 6 महिन्यांसाठी आरबीआयने लागू केलेले आहेत। तर ही बँक नेमकी काय आहे, बँकेचा इतिहास नेमका काय आहे, तर जॉर्ज फर्नांडिस हे बँकेचे संस्थापक आहेत। 1968 साली जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडून बॉम्बे लेबर कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना करण्यात आलेली होती। या बँकेची स्थापना 1968 साली वेगळ्या नावाने झाली होती। कामगार वर्गासाठी म्हणून या बँकेची सुरुवात जॉर्ज फर्नांडिस यांनी केली होती। 1999 मध्ये शेड्यूल्ड बँक आणि नंतर
बहुराज्य बँक असा दर्जा या बँकेला मिळाला. नंतर हीच बँक न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक या नावानं ओळखू लागली. तिला न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक हे नाव मिळालं आणि आज हीच न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक आहे जिच्यामध्ये 122 कोटींचा अपहार झालेला आहे आणि सर्वसामान्यांना वेटीस धरलं गेलं कारण त्यांना त्यांचे पैसे काढता येणार नाहीत. पुन्हा एकदा आपण जाऊया. आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत आहेत. शिल्पा, खरं तर आपण या बँकेचा इतिहास बघितला, नेमके निर्बंध काय आहेत हे बघितलं. यानंतर सर्वसामान्यांच्या मनात नेमके काय प्रश्न आहेत, सर्वसामान्यांना नेमकी काय भीती वाटते आणि बँकेकडून आता त्यांना कशा प्रकारे आश्वस्त केलं जात आहे त्या संदर्भात थोडं. विक्रांत, आपण जर पाहिलं तर आरबीआयने नियम आणि कायद्याच्या चौकटीत राहून ही कारवाई केलेली पाहायला मिळत आहे. मात्र जो नागरिकांना त्या बँकेचे जे ठेवीदार आहेत, जे नागरिक आहेत, त्यांना संभ्रम असा निर्माण झालाय की आमचे पैसे आम्हाला परत मिळतील की नाही. कारण विश्वासाने आम्ही ह्या बँकेमध्ये पैसे ठेवले होते अशा अनेक काल नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत. अनेक नागरिकांनी जास्तीत जास्त या बँकेमध्ये पैसे ठेवण्याचा प्रयत्न केला होता. अनेक एफडी देखील केलेल्या नागरिकांनी सांगितलेल्या आहेत. मात्र आता ह्या एफडी किंवा जी काही बचत त्यांनी या बँकेमध्ये केली होती ती त्यांना परत मिळते की नाही हा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये यावर अजून वाद प्रत्यारोप किंवा वेगवेगळी चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र आरबीआयने जी कारवाई केली आहे ती कायद्याच्या चौकटीत राहून केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये या नागरिकांना ज्यांनी या बँकेमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरे ही येत्या काळातच मिळतील.